हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. मोरपंख कसे विणायचे ते मी सांगितले होते, पण त्यासाठी तोरणपट्टी कशी विणायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 2.5 mm आपल्याला पिन लागणार आहे. नेव्ही ब्लू कलरची उलन लागणार आहे. ग्रीन कलरची उलन लागणार आहे. ॲक्वा ब्लू कलरची उलन लागणार आहे. आपल्याला हे छोटेसे मोती लागणार आहेत. ऑरेंज कलरची उलन लागणार आहे आणि छोटेसे कटर लागणार आहे. ऑरेंज कलरची उलन घेतलेली आहे. हे अशा पद्धतीने अशी गाठ करून घ्यायची आणि ह्यामध्ये आपल्याला 17 चेन करून घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि हे आपले 17 चेन झालेले आहेत. तर 1 2 आपल्याला तिसऱ्या चेनमध्ये 1 2 आणि 3 म्हणजे ही 17 16 आणि ह्या 15 हे तिसऱ्या चेनमध्ये डबल खांब घ्यायचं आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने आणि पूर्ण साखळीवरती आपल्याला डबल खांब घेत जायचे. पूर्ण साखळीवरती आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. हे आपले पूर्ण डबल खांब 15 झालेत. 2 चेन करून घ्यायची, हे पलटवून घ्यायचं आणि ह्यामध्येच पुढच्या खांबावरती आपल्याला 1 2 3 आणि हे 4 डबल खांब झालेले आहेत आपले. 4 डबल खांब आणि हे चेन एक, हे म्हणून 5 झालेत. आता आपण इथं उलन जोडणार आहोत. दुसरी ॲक्वा ब्ल्यू कलरची आपण हे उलन इथं जोडून घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने घ्यायच्याने ते आपल्याला हे 2 खांब सोडून इथे तिसऱ्या खांबावरती डबल खांब घ्यायचे. एकामध्येच आपल्याला असे 4 डबल खांब घ्यायचे आहेत. ही 2 घेतले, नंतर त्यामध्ये एक साखळी घ्यायची, नंतर ह्यामध्येच आणखीन एक हे पहा डबल खांब घ्यायचे. नंतर ही 2 स्किप करायचे, म्हणजे 2 सोडून द्यायचे आपल्याला डबल खांब आणि त्यापुढे आपल्याला ही सोडून द्यायचा दोरा. आता ऑरेंज कलरच्या उलने आपण विणत जायचे. 1 2 स्किप केला आपण या पुढच्या ह्याच्यात. 1 2 3 4 आणि हे शेवटी 5. म्हणजे आपण हे पहा इकडे 5 आणि इकडे 5 डबल खांब आलेले आहेत आणि मध्ये अशा पद्धतीने आणखीन आपण 2 चेन करून घ्यायचे आणि पलटवून घ्यायचे आणि पुढच्या खांबावरती आपल्याला डबल खांबच घ्यायचे. 1 2 3 झालेत, हे 4 आणि हे 5. हे पहा 5 खांब झालेलं डबल. आता आपण दुसरा दोरा म्हणजे दुसरं उलन घेणार आहोत. ह्यामध्ये अशा पद्धतीने घ्यायचं आणि मधोमध आपण हे बरोबरच आपल्याला घ्यायचं आहे दोरा. त्यामध्ये आपल्याला 2 डबल खांब करायचे, नंतर 1 चेन घ्यायची, नंतर 2 डबल खांब घ्यायचे. हे असंच सोडून द्यायचं आणि ऑरेंज कलरचे उलन घेऊन आपण 5 आपल्याला डबल खांब घ्यायचे.
हे पहा अशा पद्धतीने आपल्याला पट्टी करत जायचे. हे अशा पद्धतीने आपण पट्टी तयार केलेली आहे. हे पहा 2 चेन करून घेतलेले आहे. नंतर डबल खांब आपल्याला असेच 5 घ्यायचे आहेत. 4 आणि ते 5. आता इथं आपल्याला हे 5 डबल खांब झालेले आहेत. ते शेजारी आपल्याला असेच डबल खांब घ्यायचे आहेत. आपल्याला इथे 2 घ्यायचे आहेत. 2 आणि इथे 1 घ्यायचा आणि त्या शेजारी 2 घ्यायचे. आता आपल्याला दुसरा उलन घ्यायची नाही ना. आणि इथे पहिले जे आपले 5 खांब होते डबल, त्याच्यावरती डबल खांब घ्यायचे आपल्याला 5च. ही आपली लास्ट बीन आहे. हे पहा अशा पद्धतीने हे आपण उलन कट करून घेऊया. इथे जॉईन करून घ्यायचं ह्यामध्ये. हे पहा अशा पद्धतीने आपली पट्टी तयार झालेली आहे. हे माझे पूर्ण राऊंड 90 राऊंड झालेले आहेत माझे पूर्ण. आता आपल्याला वरती वेगळी विण घ्यायची, दुसरी उलन घ्यायची आपल्याला. इथे ही उलन मी कट करून घेते. आपण ग्रीन कलरची उलन घेतलेले आपण जोडणार आहे त्याला. हे पहा ह्यामध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने 2 खांब करून घ्यायचे, 2 चेन करून घ्यायचे आणि ह्यामध्येच असं हाफ डबल खांब घेतलेले आहे आपण तिथेच. नंतर त्या शेजारी आपल्याला वरती आता विणत जायचे. ह्याच्या हाफ डबल खांब घेत जायचे आपल्याला. हे पहा पूर्ण याच्यावर सिंगल हाफ डबल खांब घ्यायचेत. हे पहा अशा पद्धतीने. हे आपल्याला पूर्ण पट्टीवरती असेच विणत जायचे. हाफ डबल खांब घ्यायचे. हे अशा पद्धतीने आपण विणलेलं आहे. ह्याची बॉर्डर तयार केलेली आहे आपण. आता दुसऱ्या साईडनं हे करणार आहोत. तर जसं आपण इथं एकातच 2 खांब घेतलेले आहेत हाफ डबल, परत 1 चेन करून घ्यायची, 1 साखळी घ्यायची, त्यामध्येच आपल्याला असेच हाफ डबल खांब असे 2 घ्यायचे. म्हणजे असे पद्धतीने हेच कॉर्नर तयार होतं आपलं असं. इथेही हाफ डबल खांब घ्यायचे. इथे अशाच पद्धतीने आपल्याला तयार करायचे कॉर्नर. हाफ डबल खांब असे 2 घ्यायचे, नंतर 1 चेन घ्यायची, नंतर त्यामध्येच आपल्याला हाफ डबल खांब 2 घ्यायचे. हे पहा आता या साईडने आपल्याला अशीच बॉर्डर तयार करत जायचे. आता इथं आपण पहिल्यांदा 2 घेतलेले होते,
हाफ डबल खांब आता आपल्याला जोडून घ्यायचे. तर इथे आपल्याला हाफ डबल खांब 2 घ्यायचे असे इथे आणि एक चेन करून इथे जोडून घ्यायचं. इथे आपला कॉर्नर तयार होतो अशा पद्धतीने. एक चेन करून घेऊन वूलन कट करून घेतली. हे पहा अशा पद्धतीने आपण बॉर्डर तयार केलेली आहे. इथे मी नेव्ही ब्लू कलरची वूलन घेतलेली आहे. आपल्याला ह्याच्यावर बी आणखीन एक बॉर्डर तयार करायची आहे. आपण जिथं वूलन कट करून घेतलेलं आहे तिथेच आपण वूलन जोडून घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने गाठ करून घेतलेले आहे. एक चेन करून घ्यायची याच्यात. ह्यामध्ये हाफ डबल खांब घ्यायचा आपल्याला. हे पहा हे हाफ डबल खांब घेतलेला आहे आणि त्या शेजारीच आपल्याला 2 डबल खांब घ्यायचे. एकामध्ये 2 घ्यायचे आहेत आपल्याला. 1 2 आणि त्या शेजारच्या खांबावरती आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचे. 2 घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने आणि त्या शेजारी सिंगल खांब घ्यायचा. हे आता त्या शेजारी आपल्याला अशाच पद्धतीने 2 हाफ डबल खांब घ्यायचे. ते एकामध्येच घ्यायचे आपल्याला. नंतर त्या शेजारी डबल खांब घ्यायचे 2. एक हे 2 एकामध्ये 2 घेतलेले आहेत. परत त्या शेजारी हाफ डबल खांब 2 घ्यायचे आणि नंतर एक सिंगल खांब. हे पहा ह्या अशा पद्धतीने बॉर्डर तयार होते आपली. आपल्याला पूर्ण पट्टीच्या कडेने अशा पद्धतीने बॉर्डर तयार करत जायचे. अशी झिगझॅग पद्धतीने आपली पट्टी तयार होते. हे आता आपल्याला कॉर्नर तयार करायचं आहे इथं. तर त्यासाठी आपण इथं हे 2 हाफ डबल खांब घेतलेले आहेत इथेच. नंतर त्या शेजारी 2 डबल खांब घेतलेले आहेत आणि इथे हाफ डबल खांब. हे पहा अशा पद्धतीने एक कॉर्नर तयार झालेला आहे. एक सिंगल खांब घ्यायचा. परत अशीच प्रोसेस करत जायची. अशीच आपण ज्या पद्धतीने केलेलं होतं ना त्याच पद्धतीने आपण पूर्ण पट्टीच्या कडेने आपण बॉर्डर विणत जायचं आहे. जिथून आपण पहिली स्टार्टिंग घेतलेली होती तिथे आपण असं जॉईन करून घ्यायचे. हे पहा हे अशा पद्धतीने आपण पूर्ण पट्टीच्या कडेने बॉर्डर तयार करून घेतलेले आहे. हे आपली वूलन कट करून घेऊया. हे अशा पद्धतीने आपली पट्टी तयार झालेली आहे. ही पट्टी सेंटीमीटरमध्ये म्हणलं तर आपण 106 पर्यंत झालेले आहे आणि इंचमध्ये म्हणलं तर 42. आणि ह्याची रुंदी म्हणलं तर हे पहा 10 सेंटीमीटर आणि इंचमध्ये म्हणलं तर 4 सेंटीमीटर म्हणजे 4 इंच आणि 10 सेंटीमीटर. आता आपण तोरण करणार आहोत तर त्यासाठी आपण पंख तयार केले होते. हे पहा
मोरपंख तयार केले होते, त्यासाठी हे मोती लावणार आहोत आपण. मी ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे. लटकन तयार करायचे आपल्याला, म्हणजे गोंडा. त्यासाठी मी हे असंच हाताला 20 वेळा मी राऊंड केलेले आहे त्याचे ग्रीन उलनचे. हे उलन कट करून घेऊया आणि आपण याला जोडून घेणार आहोत. असं हे लटकन आपण हे बांधून घ्यायचं. आता इथं मधोमध आपण याचं बांधून घेऊया. या अशा पद्धतीने लटकन तयार केलेले. यात आपण असे उलन कट करून घेणार. आता याला आपण शेप देऊया. सुई घेतलेली आहे मी आणि त्यामध्ये आपण 4 मोती घालणार आहे. पहिले आपण यामधून असे या लटकनमधनं हे असं दोरा घ्यायचा होऊन आणि हे 4 मोती घालून घ्यायचे. आणि या टोकाला आपल्या हे पंखाच्या टोकाला हे जॉईंट करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने परत वापस माघारी असंच ही सुई काढून घ्यायची आणि इथेच खाली आपण जिथून घेतलं होतं तिथे जोडून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने आपण पंख तयार करून घेऊया आणि जोडून घेऊया. हा ग्लू आहे, ह्या ग्लूच्या सहाय्याने आपण याला चिटकवून घेणार आहोत त्याला पंखांना. तर अशा पद्धतीने आपण तर चिटकवून घेऊया. हे असं ठेवून इथून खालून आपण हे पहा अशा पद्धतीने आपण याला चिटकवून घेऊया. हे अशा पद्धतीने चिटकवून घेऊ शकता किंवा त्याला टाकेही देऊ शकता तुम्ही. पंखांना जोडू शकता टाके घेऊन. आपण आपल्या पट्टीला पूर्ण पंख जोडून घेऊया. पंखावरती एक एक मोती आपण लावून घेऊया ह्याला. हे पहा अशा पद्धतीने आपले तोरण तयार झालेलं आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा.